आई काही काम होतं का? नाही पोरा, काही काम नाही. खरंच काहीतरी काम आहे, सांग ना. पोरा, तुला कसं सांगू, मला 500 रुपये पाहिजे होते. अरे आई, विचार करायची गोष्ट कोणती याच्यामध्ये? हे धर 1000 रुपये, अजून जर लागत असले तर सांग. पोरा, बस झाले एवढेच. अरे कल्पना, आई नुसते 500 रुपये मागण्यासाठी किती विचार करू लागली. ते आज पैशामुळे नाही, ते आज इतक्या मजबूर आहेत की त्यांना आज मुलाला सुद्धा पैसे मागायला लागायला लागलेत. अरे मला मागायला लाज काय त्याला, मी तर त्यांचं पोरग आहे. अहो, जे आईनं लहानपणापासून तर आतापर्यंत तर देत राहिली ना, आता काही मागायचं असलं ना तर त्यांना लाज वाटते. मग काय करायचं? काहीतरी करावं लागन की, कारण की त्यांच्यापाशी स्वतःचे पैसे असतील, कारण की ते पैसे त्यांना मनानं खर्चले पाहिजे, जसे आपले दादा खर्चित होते ना तसे. पाय पडतो आई. राहू दे राहू दे. केव्हा शिकायला पोरा तू? आत्ताच आलो आई. आई हे धर 1 लाख रुपये. 1 लाख रुपये? पण पोरा, मला काऊन द्यायला लागला? अरे आई, आपल्या दादांनी नाही का तुझ्या नावावर बॉन्ड करून ठेवला होता. अरे आई, तू बी विसरली होती आणि मी बी विसरलो होतो. त्याची आता मुदत संपली होती म्हणून काढून आणून तुला देऊ लागलो. पण पोरा, एवढ्या पैशाचं करू तरी काय? तू मला कशाचीच कमी पडून देत नाही. अरे आई, हे पैसे तुझ्या नावाचे आहेत, हे तुला खर्चाचे का नाही खर्चाचे हे तुझ्या मनावर राहिलं. ह्या पैशावर तुझाच हक्क आहे आणि हे पैसे तुझ्याकडेच राहू दे. अरे पोरा, हे पैसे तुझ्याकडेच राहू दे. अरे आई, हे धरा. तू काय ऐका ना, मग राहू दे आता.